लहान असताना बघा आई ज्या वेळेला गाजराचा हलवा बनवायची त्यावेळेला गाजर किसण्यासाठी सुद्धा बघा नंबर लागायचे. पण आता तसं नाही, आता फूड प्रोसेसर आहे त्याच्यामुळे गाजर किसणं खूप सोपं झालंय. पण त्यावेळच्या गाजराच्या हलव्याची जी चव आहे ती आताच्या गाजराच्या हलव्याला येणार नाही. तर मी गाजर जी आहे ती आधीच किसून घेतलेली होती आणि गाजर किसून झाल्याच्या नंतर कढई गॅसवर ठेवली आणि कढईमध्ये मी चमचाभर तूप घालून घेतलं आणि तुपामध्ये काजू आणि बदाम हे दोन्ही ड्रायफ्रुट्स कट करून घेतली चांगली आणि तुपामध्ये तळून घेतली आणि तळल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये ही अशा पद्धतीने मी काढून घेतली आणि उरलेलं जे तूप होतं कढईमध्ये त्याच्यामध्येच मी किसलेले जे सगळं गाजर आहे ते गाजर घालून घेतलं आणि चमच्याच्या सहाय्याने असं मिक्स करून घेतलं. तर मस्त असा गाजरांचा कलर बघा किती छान आलाय. मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आता मी 2 कप दूध ऍड करणार आहे. तर दुधामध्ये ही जे गाजर आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर 2 कप दूध ऍड केल्याच्या नंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं. आता शिजल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये बघा मी 2 वाटी साखर घालून घेतले. साखर घातल्याच्या नंतर मिक्स करून घेतलं. ह्याच्यामध्ये थोडीशी वेलचीची पूड घातली आणि आपण जे ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते ते सुद्धा घातले आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एकदा थोडा वेळ शिजवून घेतलं. तर मस्त असा आपला इथं गाजराचा जो हलवा आहे तो तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही, कलर सुद्धा खूप छान आलाय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.